नमस्कार प्रेक्षको, सेलिब्रिटी गणेशोत्सव मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको, आज आपण सेलिब्रिटी गणेशोत्सव साजरा करतोय द सेलिब्रिटी नचिकेत देसाई यांच्या सोबत. धन्यवाद नचिकेत, तुझं मनपूर्वक स्वागत आमच्या या सेगमेंट मध्ये, सेलिब्रिटी गणेशोत्सव मध्ये. नचिकेतची खरं तर ओळख सगळ्या प्रेक्षकांना आहे, वेगळी अशी करून द्यायची गरज नाहीये, पण तरी सुद्धा एक उत्तम गायक आणि ईटीव्ही वरील स्वरसंग्रामचा विजेता ठरलेला नचिकेत देसाई आणि त्याची महत्वाची ओळख म्हणजे थोर संगीतकार वसंत देसाई यांचा तो नातू आहे. आणि आजपर्यंत अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून आमच्या भेटीला नचिकेत नेहमीच येत असो, म्हणजे टीव्हीवर असू दे, लाईव्ह परफॉर्मन्सेस असू दे. आणि आणखी एक तिसरी विशेष ओळख म्हणजे माझा चांगला मित्र आहे. तर नचिकेत, आपण गणेशोत्सव स्पेशल पॉडकास्ट करतोय, तर मला वाटतं एक सुंदरशा गणपतीच्या गाण्याने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि आमच्या मेजवानी देऊ या सगळ्या प्रेक्षकांना. नक्कीच. वा, मी असं म्हणेन सगळ्यांच्या मनाजवळचं गाणं नक्कीच शंकरजींनी गाऊन अजरामर केलं. आणि त्याचबरोबर मला वाटतं अजय अतुल यांचं अल्बम मधलं वातावरण निर्मिती होते ना हे गाणं लागलेली. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. अरे गिविंग कोरस इज ऑल्सो थँक्यू. ग्रेट आर्टिस्ट. दानचतुराय दानप्राणाय दानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यगणक्षेत्रे गुरुधर्म सदाराध्याय गुरुपुत्र परित्रात्रे गुरुपाखण्ड खण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्पाय गन्धमत्ताय भोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि.
वा 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 मस्त धन्यवाद मस्त धन्यवाद. छान. आता गणपतीचाच पॉडकास्ट आपण करतोय बाबा विशेष, तर मला वाटतं गणपती आणि तुझं नातं कसं आहे, म्हणजे प्रत्येक कलाकाराचं एक नातं असतं आपल्या गणपती बाप्पाशी, आपलं दैवतच नाही कारण 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असं गणपतीची आपण ओळख करून देतो नेहमी. आणि आपल्या कलाकारांसाठी ते अगदी फार जवळचं, अगदी लहानांपासून थोड्यापर्यंत गणपती आपल्या जवळचा असतो. तुझं आणि गणपतीचं नातं कसं आहे? मी म्हणेन की आपले हिंदू संस्कृतीतले जे सण आहेत, मग त्यात गणेशोत्सव असू दे, नवरात्र असू दे, दिवाळी असू दे, पाडवा असू दे, आपल्या हिंदू संस्कृतीत हिंदू धर्मात सगळ्यात मनाजवळचे मानलेले जे सण आहेत, त्यात गणेशोत्सव हा सगळ्यात जवळचा सण का वाटतो, कारण मी एक कलाकार आणि गायक असल्यामुळे गणेशोत्सवात तुम्हाला सगळ्यात जास्त काय ऐकू येतात तर विविध प्रकारची गाणी. तर संगीत, कुठलीही मिरवणूक असू दे, कुठलंही गणपती मंडळ असू दे, तिथे सतत कुठल्या ना कुठल्या प्रकारची गाणी, भजनं, भावगीतं ही सतत तुमच्या कानावर पडत असतात. त्यामुळे मी जेव्हा शाळेत होतो आणि जेव्हा गोरेगाव स्टेशन जवळ माझं जुनं घर होतं आणि स्टेशन जवळ तुम्हाला माहिती असेल कुठलंही स्टेशन असेल तर स्टेशन जवळ अनेक प्रकारची गणेशोत्सव बाजारपेठच असते. त्यामुळे लाऊडस्पीकरवर सतत हिंदी मराठी जुनी गाणी सुरू असायची. त्यामुळे मी जरी का प्रोफेशनली तेव्हा गात नसलो तरी गाणी कानावर पडत राहायची. त्यामुळे गणेशोत्सव हा सगळ्यात जवळचा सण वाटण्याचं कारण म्हणजे त्याला एक संगीताची कुठेतरी जोड आहे असं. खूप सुंदर. आणि खरंच त्याच बाप्पाचा आशीर्वाद आहे आणि तुला एवढ्या चांगल्या घरात जन्म मिळाला म्हणजे खरंच पुण्यही आहे आणि आज एवढ्या प्रगतशील वाटेवर तू आहेस. आता खरं तर बालपणाविषयी विचारायचंच आहे. एवढ्या चांगल्या घरात जन्म मिळाल्यानंतर नक्कीच आपण तीच वाट अनुसरतो नाही का, म्हणजे आपण त्याच वाटेवर नकळत आपल्यावर आई वडिलांकडनं आजी आजोबांकडनं संस्कार होतात. तर घरातनच तुला गाण्याचे संस्कार मिळाले आणि लहानपणीच ठरवलं की मला गायक व्हायचंय, नेमकं कसं झालं? ह्या स्टोरीमध्ये थोडासा ट्विस्ट असा आहे की वसंत देसाई माझे पणजो आहे आणि ते वारले, मला वाटतं ते एक्सपायर झाले 1975 मध्ये आणि माझा जन्म 89चा. त्यामुळे जेव्हा मी लहानाचा मोठा म्हणजे शाळेत असताना जेव्हा असे कानावर गाणं वगैरे पडायचं तेव्हा इतकी सिन्सिअरिटी किंवा इतकी वैचारिक पातळी माझी नव्हती की आपल्या घराण्यात इतकं मोठं नाव आहे मग आपण संगीताचा वारसा पुढे न्यायला हवा. त्यामुळे बेसिकली मला खेळायची प्रचंड आवड असायची, म्हणजे मैदानात जाऊन क्रिकेट खेळा, फुटबॉल खेळा. पण जेव्हा एखादं टेलिव्हिजनवर टीव्हीवर जेव्हा एखादं कमर्शियल लागायचं किंवा ऍड लागायची त्या ऍड बरोबर ना मी करेक्ट गुणगुणायचो असं माझी आई म्हणते की त्या वेळी तू एकदम करेक्ट ती लाईन बरोबर म्हणायचा. त्यामुळे आईला सुरुवातीला असं वाटलं की आपण कशाचंच काही भान नसताना की आपण फक्त ह्याला गाणं शिकायला एखाद्या क्लासमध्ये पाठवावं, बघू तरी काय होतंय. तेव्हा असंही कोणाच्या डोक्यात नव्हतं की प्रोफेशनली ह्याने वारसा पुढे न्यावा, कारण बाबांचा आवाज अप्रतिम पण बाबांनी कधी प्रोफेशनली परस्यू केलं नाही म्युझिक ऍज अ करिअर. इनफॅक्ट ते करू शकले असते, इतकं अप्रतिम ते गातात. आजोबांचं कधी गाणं मी ऐकलं नाही कारण मी लहान असतानाच ते एक्सपायर झाले. त्यामुळे क्लासला गेल्यावर हळूहळू गाण्याचं शिक्षण जसं होत गेलं आणि तेव्हाही मी अनेक गाण्याचे क्लास बुडवायचो आणि खेळायला जायचो. मग आईकडून भरपूर मार खायचो. पण हळूहळू गाणं शिकत 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 एका पॉइंटला मी जेव्हा कॉलेजला आलो तेव्हा मला रिअलाइज झालं की आपण इतकं छान गाणं शिकलोय आणि आपल्याकडे खरंच ती केपेबिलिटी आहे, आपल्याकडे तो स्पार्क आहे आणि नक्कीच तो रियाजाने आपल्याला डेव्हलप करता येईल आणि काहीतरी वेगळं आउट ऑफ दी बॉक्स आपण देऊ शकतोय. तर मग आपण सिन्सिअरली विचार करायला हवा. मग हळूहळू गाण्याबद्दल सिन्सिअर विचार करून अजून रियाज वाढवून थोडंसं अजून स्वतःला ग्रूम करून मग मी या क्षेत्रात यायचा विचार केला आणि प्रयत्न करतोय त्यांचं नाव, त्यांचा झेंडा नक्कीच रोवून धरायचा. कारण खूप मोठी जबाबदारी आहे ती, पण लोकांचे आशीर्वाद आहेत, लोकांचं प्रेम आहे आणि हळूहळू मी ते नक्कीच करू शकेन असं वाटतं. तेच मला तोच प्रश्न होता, कारण एका मोठ्या कलाकाराच्या घरात आपण जर जन्माला आलो तर ते एक दडपण असतं आपलं की आपलंही तेवढं नाव झालं पाहिजे किंवा आपण त्यांच्या नावाला बट्टा लागेल किंवा त्यांचं नाव आणखी पुढे नेण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यामुळे मी हाच एक सुरुवातीपासून हट्ट धरलेला की त्यांचं नाव लावून कुठेतरी शिरण्यापेक्षा आपण फक्त नचिकेत देसाई म्हणून आपापलं काम करावं आणि जर का एखाद्या व्यक्तीला जर का कुठून तरी बाहेरून कळलं की तू ह्यांचा हा आहेस का आणि आपलं गाणं जर का बरं असेल
जरा काय म्हणतो श्रवणी असेल तर मग त्या माणसाला हो सांगायचं. त्यामुळे त्यांच्या नावाला कुठे धक्का पोहोचता कामा नाही किंवा त्यांच्या नावाचा गैरवापर होता कामा नाही. हा एक कटाक्षानं माझा एक खरं. आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते, मला नचिकेतने सांगितलं नव्हतं, मला देखील बाहेरून कळलं. आणि म्हणजे श्रुती पटवर्धन माझी मैत्रीण आहे, तिने मला सांगितलं, त्याच्या मार्फत मला कळलं. आणि नंतर म्हणजे नचिकेतने स्वतःहून कधी सांगायचा कधीच त्यांचा प्रयत्न नसतो. एनिवे, तर नचिकेत आता मला सांग की शाळा कॉलेजेसमध्ये असले की आपल्याला भरपूर कॉम्पिटिशन असतं, म्हणजे कधी आणि अर्थातच म्हणजे गांधर्व महाविद्यालयाच्या आपण परीक्षा देतो. म्हणजे शास्त्रोक्त शिक्षण तुझं झालंय का आणि म्हणजे कुठपर्यंत झालेलं आहे आणि स्पर्धा परीक्षांमध्ये कसं काय म्हणजे तुझा कसं जाईल शाळा कॉलेजमध्ये परफॉर्मन्स? शाळा जर का तुम्ही म्हणाल तर शाळेत खरं तर मी संगीतापासून बऱ्यापैकी वंचित होतो, कारण माझी कॉन्व्हेंट शाळा गोरेगाव स्टेशनला सेंट थॉमस स्कूल म्हणून, आणि तिथे आम्ही क्रिसमसच्या कॅरल्स गायचो. अरे बापरे. पण मी काय म्हणेन माहितीये, क्रिसमसच्या कॅरल जरी गायलो तरी मी सुरांमध्ये होतो. त्यात पण संगीत आहेच, त्यात पण संगीत आहेच. तर शाळेत असताना आम्ही क्रिसमस कॅरल्सच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो, म्हणजे वेस्टर्न म्युझिक मध्ये कॉयर मध्ये भाग घ्यायचो. आणि शाळा 10वी झाल्यानंतर शाळेतून बाहेर पडल्यावर जेव्हा मी डहाणूकर कॉलेजचा मी स्टुडंट आहे, आणि 11वीत जेव्हा मी डहाणूकर कॉलेजला ऍडमिशन घेतल्यावर मग मराठी संगीत सृष्टी, हिंदी संगीत सृष्टी काय असते ह्याची मला प्रचिती आहे. मग माझे मित्र खूप छान मला मिळाले, म्हणजे स्वराधीश डॉक्टर भरत बळवली हा माझा कॉलेज फ्रेंड, म्हणजे मी दोघंही 28 मार्च, तो मला सिनियर आहे 2 वर्षांनी. त्यामुळे अनेक थोर तज्ञ गुणी मित्र लाभल्यामुळे मग आपल्याला अजून एक वेगळं डायमेन्शन. मग 11वीत मी गाण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. मग 11वीत एक स्पर्धा, दुसरी स्पर्धा करत करत मग सारेगम आलं. तेव्हा अगदीच मी अगदी कच्चा होतो संगीतात, पण एक एक्सपोजर म्हणून मी त्यात भाग घेतला. माहित नाही, सगळ्यांच्या आशीर्वादाने सिलेक्ट झालो. सेमीफायनल्स पर्यंत 16 वर्षी जाऊन आलो तेव्हा. आणि फार इंटरनेटचा फार एक्सपोजर होता असं नाही, 2005-06 ची गोष्ट असेल. पण हळूहळू कॉलेजमुळे मला एक वेगळं डायमेन्शन मिळालं. आणि शिक्षणाचं तुम्ही म्हणाल तर तुम्ही करिअर वेस्टर्न म्युझिक मध्ये करा, बॉलिवूड म्युझिक मध्ये करा, लाईट म्युझिक करा, काहीही करा, क्लासिकल शिकणं हे मस्ट आहे. म्हणजे क्लासिकलचा बेस असल्याशिवाय तुम्ही संगीताच्या कुठल्याही फील्डमध्ये म्हणेन किंवा जे सेक्शन आहेत संगीताची, क्लासिकल, सेमी क्लासिकल, बॉलिवूड, लाईट म्युझिक, डिव्होशनल, कुठल्याही सेक्शन मध्ये जर का तुम्ही जायचं ठरवलं तरी क्लासिकल बेस हा फार महत्वाचा. नाहीतर तुम्हाला पुढे जाऊन त्या क्षेत्रामध्ये अडथळे निर्माण होणार. कारण लाईट म्युझिक, बॉलिवूड म्युझिक घेतलं तर सोनू निगम जी असतील, रफी साहेब असतील, मन्नाडे साहेब असतील, किशोर, सगळ्यांचा क्लासिकल बेस हा पक्का होता, अगदी स्ट्रॉंग होता. आणि मग तुम्ही परीक्षा द्यायच्या नाही द्यायच्या तर तुमच्या वैयक्तिक चॉईसवर आहे. पण परीक्षा देऊन देखील तुम्हाला प्रॅक्टिकलचं एक वेगळं नॉलेज मिळतं, नंतर तुम्हाला थिअरीचं एक वेगळं नॉलेज मिळतं. सो इट्स नॉट अन हार्म टू एनीवन. पण क्लासिकल शिकणं इज मस्ट. परीक्षा नाही दिलं तरी मी सगळ्यांना ऍडवाइस करेन की क्लासिकल म्युझिक एखाद्या चांगल्या गुरूंकडून आवर्जून शिका. गुरूंचाच उल्लेख झालेला आहे, तर गुरूंविषयीच विचारेल की पहिले गुरु म्हणजे कोण होते या क्षेत्रात, अगदी आतापर्यंत सांग. आणि आदर्श कोण होते किंवा कोणाला पाहून तू या इंडस्ट्रीमध्ये आलास? माझे सगळ्यात पहिले गुरु म्हणजे पंडित विपुल कुर्लेकर. विपुल कुर्लेकर, मी त्यांच्याकडे शाळेत असताना जायचो. ते पंडित हृदयनाथ मंगेशकरांचे शिष्य. आणि म्हणजे अगदी मी शॉर्ट हाफ पॅन्ट मधून असता क्लासमधून वगैरे जाऊन बसायचो तिथे आणि काहीतरी गाऊन यायचो. मला आठवतही नाही काय, कारण तेव्हा आपलं ते अल्लड वय असतं आणि सिरियसनेस नसतो. नंतर मी तिथून वसंत सामंत सर म्हणून आमचे जे आहेत पांडुरंगवाडी, ते एक्सपायर झाले, त्यांच्याकडे मी जाऊन गाणं शिकलो. त्यानंतर पंडित मनोहर चिमुटे विरारवरून गोरेगावला यायचे, त्यांच्याकडे मी काही वर्ष. नंतर ते त्यांचं येणं बंद झालं, त्यांच्या डोक्याचा जरा प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांना मग ट्रॅव्हलिंगला त्रास होत होता. त्यानंतर मला पंडित राजा काळे, म्हणजे ज्यांच्यामुळे माझ्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली, म्हणजे पंडित जितेंद्र अभिषेकींचे पट्टशिष्य, त्यांच्याकडे मी मला वाटतं 7वीत सुरुवात केली. मी अगोदर मी 4वी-5वीत पासून मी शिकत होतो, पण 7वीत मी त्यांच्याकडे जायला सुरुवात केली. आणि पहिले संस्कार कानांवर झाले ते म्हणजे पंडित जितेंद्र अभिषेकी, कारण बुवांचे संस्कार झाल्यामुळे मग एक वेगळी
गाण्याला एक गोडवा, भुवनच्याच गाण्याला इतका गोडवा आहे, त्यामुळे तो गोडवा आपल्या गाण्यात कसा आपल्याला आणता येईल, ती नजाकत कशी आणता येईल. मग हळूहळू करत आज मी इथवर आलोय. पण त्यानंतर मला कधी स्विच करावं असं वाटलं नाही, कारण गुरुजींकडून मला इतकं काही मिळालं. आणि मला सुद्धा आपला हा दुवा आहे खरं तर. मला आज बोलताना जाणवत आहे बुवांचे आशीर्वाद आहे, म्हणून मी सुद्धा या क्षेत्रात आहे. तेव्हा पण त्यांनी मला गोव्यात असताना सांगितलं होतं, तू 12वी तुझी झाली की मुंबई गाठायची, गोव्यात राहायचं नाही. त्यांना ती नॅक असेल एखाद्याकडे बघून की ह्याच्याकडे तो स्पार्क आहे, त्यामुळे त्याला आपण पुश करायला हवं किंवा त्याला पाठिंबा द्यायला हवा. नक्कीच. आणि आपण म्हणजे एकाच गुरुचे शिष्य, म्हणजे एक शिष्य गुरुचा छान मिलाप आहे. नक्कीच. आता एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि सेलिब्रिटी गणेशोत्सव मध्ये नचिकेत देसाई यांच्याशी संवाद आपला सुरू ठेवूया. एक छोटीशी विश्रांती घेऊया. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सेलिब्रिटी गणेशोत्सव मध्ये. आज आपण सुप्रसिद्ध गायक नचिकेत देसाई यांच्याशी संवाद साधतोय. नचिकेत, आता तुला असं विचारायचं आहे की आता सगळं शिक्षण तुझं झालेलं आहे बऱ्यापैकी, तू आता परफॉर्मर आहेस. आता जेव्हा एखादं गाणं तुझ्याकडे येतं तेव्हा त्या गाण्याचा नेमका अभ्यास तुझा असा कसा असतो? स्ट्रेट फॉरवर्ड अभ्यास आहे कुठल्याही गाण्याचा. म्हणजे एखादा जेव्हा कार्यक्रम आम्हा गायकांकडे येतो किंवा माझ्याकडे जेव्हा येतो, तेव्हा आयोजकांकडून त्या दिवशी त्या कार्यक्रमासाठी कुठली थीम आहे बेसिकली. आता पाऊस गाणी असेल, आषाढी असेल, गणेशोत्सव असतील, दिवाळीचे कार्यक्रम असतील. आता दिवाळी पहाट असतील, दिवाळी संध्या असेल, तर गणेशोत्सवाचे कार्यक्रम म्हणजे भक्तिगीतं, थोडी भावगीतं. म्हणजे त्यात फार जास्त प्रमाणात धांगडधिंगा नसतो. तर एखादं गाणं जेव्हा आमच्याकडे आयोजकांकडून येतं तर ते गाणं आमचं कितीही बसलेलं असलं, कितीही वर्ष आम्ही ते गाणं गात असलो, तरीही त्या गाण्याकडे त्या दिवशी पुन्हा एका नव्या दृष्टिकोनातून आपल्याला बघावं लागतं. ऍज अ प्रोफेशनल सिंगर ती जबाबदारी असते. म्हणजे कॅज्युअल राहून नाही चालत. म्हणजे आता हेच गाणं मगाशी मी जे म्हटलं, किंवा एखादं प्रथम तुला वंदितो सारखं गाणं जे सुरुवातीलाच कार्यक्रमाला माहोल बनवणारं असतं, तर ते गाणं कितीही मला माहिती असलं तरी त्या दिवशी ते गाणं पंडित वसंतराव देशपांडेंनी अजून काय त्यात गाऊन ठेवले जे मला इतकी वर्ष गवसलं नाही असं होऊ शकतं. किंवा अनुराधाजींनी काय त्यात अजून असं गाऊन ठेवलं असेल, जरी का तो फिमेल पॉइंट मला गायचा नसला, जरी का माझ्याबरोबर एक फिमेल को सिंगर, तरी त्यांच्या गाण्यातून मला काय शिकता येईल. मग ते शब्द घेऊन बसायचे, मग त्या शब्दात अजून आपण कुठे भाव ओतू शकतो. एखादा शब्द आपल्याकडून इतक्या वर्षात राहिला आहे का, जो शब्द आपण भावपूर्ण पद्धतीने उच्चारू शकलो नसू, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी करून तेच गाणं घोटून 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 मग कार्यक्रमात गायलो, तर मग कार्यक्रमात त्या गाण्याला एक वेगळा रंग मिळतो असं मी म्हणेन. म्हणजे कुठली हरकत एखादी आपण आता युट्यूबला जास्ती फॉलो करतो, तर ते बरेचसे संगीतकारांचा तसा तुझा अभ्यास आहे. म्हणजे अभ्यास खरं मी म्हणते की समजा एखाद्या माणसाला आपण जेव्हा पहिल्यांदा भेटतो आणि एखाद्या माणसाला आपण जेव्हा 100 वेळी भेटतो, तेव्हा त्या माणसातले वेगवेगळे रंग, त्या माणसाचा स्वभाव अजून आपल्याला खोलवर कळत जातो. म्हणजे एकाच भेटीत जरी का तो आपला मित्र वाटत असेल, जेव्हा तुम्ही त्याला 25व्या वेळी भेटाल, 50व्या वेळी भेटाल किंवा 100 वेळ, तेव्हा गाण्याचं कसं आहे, गाणं हा एक माणूस आहे, हा एक मित्र आहे. आणि त्या गाण्याला तुम्ही एकदा ऐकाल तेव्हा तो तुम्हाला काहीतरी वेगळा संदेश घेऊन जाईल. जेव्हा 10व्यांदा ऐकाल, अरे मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मला हे दिसलंच नाही, 50व्या वेळी ऐकाल तेव्हा अरे हे मला माहितच नव्हतं. तर गाणं हा एक माणसासारखा एक सवंगडी गायकाचा मित्र आहे, आणि तुम्ही त्याला जितकं प्रेम द्याल ना तितकी तो तुम्हाला साथ देतो. आणि जसं लोणचं मुरावं किंवा मुरांबा मिळेल, लोणच्यापेक्षा मुरांबा मिळेल, जेव्हा मुरावळा चांगला होतो तो मुरला की जास्ती छान लागतो, तसं गाण्याचं आहे. गाणं जास्ती मुरलं की फार गोड वाटतं. आता सगळ्या आणि ऑडियन्सचा सुद्धा त्यात भाग आहे की कशा प्रकारचे ऑडियन्स, म्हणजे गणेशोत्सवाचे वेगळे असते, आपण जेव्हा इव्हेंट करतो तेव्हाचे ऑडियन्स वेगळे असतात. तर ऑडियन्सला कसं आपण रिसिव्ह करायचं, कारण आताचं जनरेशन आपण ऑडियन्सला जास्ती प्रेफर करतो, कारण म्हणजे त्यांच्याकडनं जर पोचपावती मिळाली, म्हणजे लाईव्ह कॉन्सर्टला जर मिळाली तर तो एक इव्हेंट एक चांगलाच असतो. पण कधी कधी आपण स्टुडिओ बेस सुद्धा आपण कार्यक्रम किंवा मुलाखत करतो, तेव्हा मग ते कसं तुमचं बॉन्डिंग असतं? हल्ली असं झालंय ना की ऑडियन्स
हा सगळ्यात मोठा फोकल पॉइंट झाला. पूर्वीचे जे ज्येष्ठ ग्रेट कलाकार होते, तर समजा एखादे मोठे गायक समजा रंगमंचावर येऊन एखादा राग सादर करणं असतं, ते ठरवून आलेले असतात कधी कधी की आज मी राग यमन सादर करेन किंवा आज एखादा हा राग सादर करेन. आणि तेव्हा असं ऑडियन्स मधून कोणी उठून सांगायचं नाही, अहो आज हा राग नको, आज तो राग. कारण ती गायकही इतके ग्रेट होते, इतके थोर होते. पण आज असं नाही होत. आज आम्ही समजा एखादी लिस्ट 24 गाण्यांची समजा घेऊन गेलो असो कार्यक्रमाला, तर 15व्या किंवा 16व्या गाण्यानंतर ऑडियन्स मधून चिठ्ठी येऊ शकते आणि बऱ्यापैकी प्रमाणात चिठ्ठ्या येतात की आता हे गाणं घ्याल का. आता त्यामुळे तुम्हाला एकतर वर्सटाईल राहावं लागतं, तुम्हाला एकाच पद्धतीची गाणी येतात असं होऊन चालणार नाही. कारण ऑडियन्स तुमच्याकडे ज्या मागण्या घेऊन येतं त्या मागण्यांचा तुम्हाला पुरवठा करता आला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला वर्सटाईल राहणं फार गरजेचं आहे. आणि म्हणजे ऑडियन्स हा तुमचा मायबाप आहे. ऑडियन्स हाच कलाकाराला घडवू शकतो किंवा पाडवू शकतो. त्यामुळे तुम्हाला त्यांची मनं जिंकणं आणि त्यांना इन्व्हॉल्व्ह करून गाणं फार महत्वाचं. त्यामुळे हल्ली ऑडियन्स ओरिएंटेड परफॉर्मन्सेस जास्त झाले, पण ती काळाची गरज आहे. कारण काळ बदलत चालला आहे. अजून 20-25 वर्षांनी संगीताचं चित्र कसं असेल आता मी सांगू शकणार नाही, पण नक्कीच मी म्हणेन की ऑडियन्स फोकस्ड म्युझिक हळूहळू होत चाललंय आणि त्या ट्रेंडला आपल्याला धरून राहावं लागेल आणि त्याच ट्रेंडला धरून पुढचा प्रवास करावा लागेल. आणि तुझा आवडता जॉनर कुठला? म्हणजे तुला नाट्यसंगीत आवडतं की भावसंगीत आवडतं? मी असं म्हणेन की क्लासिकलचा बेस मी मगाशी म्हटल्याप्रमाणे असणं फार महत्वाचं आहे. क्लासिकल बेस शिवाय काही करू शकत नाही. पण माझी पूर्वीपासून हिंदुस्थानी क्लासिकल रागधारी संगीतात करिअर करावं असा माझा मानस कधी नव्हता. माझा कल कायम लाईट म्युझिक, बॉलिवूड म्युझिक, सेमी क्लासिकल, तिथे माझा जरा जास्त कल होता. कारण मे बी मला माहित नाही की मे बी ऑडियन्सच कारण असेल की एखाद्या गायकाला किंवा एखाद्या माणसाला परफॉर्मरला कायम असं वाटू शकते की अरे आपण काहीतरी वेगळं करावं. आणि हे क्लासिकल मी म्हणेन हा माउंट एव्हरेस्ट आहे संगीताचा. पण हल्ली T20चा जमाना आहे आणि क्लासिकल बद्दल प्रचंड आदर आहे. पण हल्ली काय होतं, ऑडियन्सची मानसिकता हळूहळू कमी होत चालली आहे की 3 तास एखाद्या जागी बसून एखादा राग ऐकावा. म्हणजे ऍक्च्युअली त्या ऑडियन्सची पुन्हा उभारणी होण्याची गरज आहे मी म्हणेन. कारण क्लासिकल म्युझिक जपणारी आणि क्लासिकल म्युझिक पुढे नेणारी काही गुणी गायक मंडळी अजूनही चांगलं काम करतायत, उत्तम गातायत, उत्तम तालमीत तयार होत आहेत. पण माझा कल हा कायम जरा T20 कडे होता टेस्ट मॅच पेक्षा. सो यू आर स्पोर्ट्स पर्सन. एक्झॅक्टली. सुंदर. आणि आता गाण्याचा विषय निघालाय तर अजून एक गाणं सादर करावं गणपती विशेष भागामध्ये. हे देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया, तुझ्या मानसाचा जन्म जाई वाया. हे देवा दिली हाक, उद्धार कराया, आबाळाची छाया तुझी, समिंदराची माया. मोरया मोरया मोरया. हे देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया,
ओंकाराचं रूप तुझं चराचर मंदी झाड येली पाना संग फुल तू सुगंधी भगताचा पाठीराखा गरिबांचा वाली माझी भक्ती तुझी शक्ती एक रूप झाली देवा दिली हात उद्धार कराया आभाळाची छाया तुझी समिंदराची माया मोरया 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 मोरया. वा वा वा, खूप छान, खूप सुंदर. आता मला विचारायचंय, म्हणजे आता हे ट्रॅक्स वर आपण गातो बरोबर, आता तू पटकन ट्रॅक लावला आणि मस्तपैकी गाणं सादर केलं. पूर्वी तसं होत नव्हतं. आता मला टेक्निकली आपण किती साऊंड झालेलो आहे, म्हणजे किती आपल्यात सुधारणा झालेली आहे ते जाणून घ्यायचे. कारण एक गायक येतो आणि ते तुला आवडतं का, म्हणजे एक गायक येतो आपला ट्रॅक गाऊन जातो, मग ती गायिका येते आपला ट्रॅक गाऊन जाते, असं होतं. पूर्वी कसं पूर्ण ऑर्केस्ट्रेशन असायचं. म्हणजे आपण लता दीदी आणि आशाताईंचं जेव्हा उदाहरणं देतो तेव्हा पूर्ण ते 20-20 गिटार्स 20-20 सगळं ऑर्केस्ट्रेशन असायचं. एक जरी चुकलं तरी, आणि तेवढ्या त्याचे रिहर्सल्स पण व्हायचे, आणि रिहर्सल झाल्यामुळे ते ताऊन सुराखून ते गाणं बाहेर पडायचं आणि म्हणून ती गाणी हिट होतात. आणि आता सुद्धा आपण लता दीदी आशाताईंची गाणी, किंवा आता रफी साहेब आणि ह्याचा उल्लेख केला, त्यांची किशोरदांची आपण गाणी गुणगुणतो, म्हणजे ती एव्हरग्रीन गाणी राहिलेली आहे. आणि आता ह्या सगळ्या टेक्निकलमुळे कसं झालंय की ती थोडीच गाणी, थोडे दिवसच गाणी चालतात, लाईफ जास्ती नाही. तर ह्या मागे तुझा विचार, जरी का आत्ताच्या पिढीचा असलो तरी तुम्ही एक छान शब्द रसिकांना सांगितला, तो म्हणजे रिहर्सल्स. कुठल्याही गाण्याचं सक्सेस किंवा कार्यक्रमाचं सक्सेस, रेकॉर्डिंगचं सक्सेस हे पूर्णपणे तालमीवर किंवा रिहर्सलवर अवलंबून असतं. मग ते क्रीडा क्षेत्र असेल, अभिनय क्षेत्र असेल, कुठलंही क्षेत्र असेल, ज्या क्षेत्रात रिहर्सल्स जास्त होतात ना त्या क्षेत्रात सक्सेस हा गॅरंटीड असतो. त्यामुळे आम्ही ह्या जनरेशनचे असून देखील आम्हाला काय मनाच्या कोपऱ्यात असंच वाटतं की जर का आम्ही त्या जनरेशनमध्ये जन्म घेतला असता तर आम्हाला लाईव्ह गाणं रेकॉर्ड करण्याची किंवा लाईव्ह रेकॉर्डिंग ह्या दिग्गजांची बघण्याची एक संधी मिळाली असती. आता टेक्नॉलॉजी बदलत चालली आहे, लोकांना वेळ फार कमी असतो, लोकांच्या कमिटमेंट्स बदलल्या आहेत. त्यामुळे काय होतं, एखादा ट्रॅक संगीतकार रेडी करून ठेवतो, मग त्याच्या डोक्यात जे गायक असतील, ज्या गायिका असतील, त्या दोघांपैकी कोणाला तरी एखादा वेळ असेल तो अगोदर येतो, डुएट असेल तर मग तो अगोदर गाऊन जातो, मग ज्याची डेट अवेलेबल असेल त्यानंतर तो त्याच्यावर व्हॉइस डब करून जातो, मग ते गाणं तयार होतं. म्युझिशियन्स अगोदर ट्रॅक डब करून जातात. त्यामुळे गाणी अप्रतिम काही होतातच, अजूनही जन्माला येत आहेत. पण 100 वादक, एलपी साहेब, रश्मिकांत पॅरलल साहेब असतील, आर डी बर्मन असतील, 75 वादक, 50 वादक, मग रफी साहेब, आशाताई, किशोरदा, लताजी सगळे एकत्र गाणं रेकॉर्ड करणार. म्हणजे तो जो एक माहोल असायचा, किंवा जो कोणी एकदा जरी चुकेल त्यासाठी सगळ्यांना परत ते गाणं टेक घ्यावं लागेल. म्हणजे वादक पण इतके कसलेले आणि इतके कमाल असतील तेव्हाचे की आमच्याकडून एखादी चूक झाली तर भारतरत्न लता मंगेशकरांना हे गाणं परत रेकॉर्ड करावं लागेल. म्हणजे ती किती मोठी जबाबदारी आणि भीती असेल त्यांना. त्यामुळे एका गाण्याची मला वाटतं मला जितकं माहिती आहे, मी जितकं ऐकलंय ज्येष्ठांकडून की 14-15 दिवस एकाच गाण्याची. त्यामुळे ते गाणं इतकं मुरायचं आणि त्यात मग इमोशन्स आणि मग त्यात भाव अजून ओतप्रोत यायचे आणि गिव्ह अँड टेक व्हायचं. त्यामुळे आता आपल्याला पर्याय नाही. आता ती जी पूर्वीची जी मजा आहे ती आता होणं शक्य नाहीये, किंवा हेन्सफोर्थ तर अजून काहीतरी वेगळं होईल आपल्याला माहित नाही. पण लाईव्ह रेकॉर्डिंग आता पुन्हा होणं फार कठीण. म्हणजे मी तुला स्टुडिओत बसून सांगेन नचिकेत गाणं पाठव असं पण होऊ शकेल. नक्कीच. परत एक विश्रांती घेऊया आणि सेलिब्रिटी गणेशोत्सव मध्ये सुप्रसिद्ध गायक नचिकेत देसाई यांच्याशी संवाद साधूया. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.
आज आपण सेलिब्रिटी गणेशोत्सव मध्ये सुप्रसिद्ध गायक नचिकेत देसाई यांच्याशी गप्पा करतोय. नचिकेत, आता फ्युचर काय म्हणजे आता गणपती तुला म्हणजे पावणारा आहे, तर गणपतीकडे काय मागणं असेल की संगीत क्षेत्रात पुढे गायक म्हणून तर तुझी वाटचाल चालू असेल, पण संगीतकार व्हायचं वगैरे असं काही ठरवलंय? अजूनपर्यंत तरी आपण एखादं गाणं कंपोज करावं किंवा गाण्याला चाल लावावी अशी मानसिकता आतून आली नाहीये. कारण संगीतकार होणं म्हणजे ते आतून यावं लागतं, मी असं म्हणेन. पण गाण्याकडे माझा सुरुवातीपासून जास्त कल आहे. मला व्होकल्स वर जास्त माझा भर आहे. त्यामुळे एखादं गाणं यू नेव्हर नो, कधी जन्माला येऊ शकते, कधी वाटू शकते की मी एखाद्या गाण्याला एखादी सुंदर शब्द हाती आले तर मी ह्याला चाल लावावी. बघूया प्रयत्न कसा होतो. अजून तरी इतक्यात विचार नाही, पण गाण्यात अजून किती छान सुधारणा करता येतील, अजून आपण कसे इम्प्रूव्ह होऊ शकतो. कारण गाण्यात इम्प्रूव्हमेंटला हा सतत स्कोप असतो तुमच्याकडे. सतत तुम्ही तुमचं गाणं इम्प्रूव्ह करू शकता, त्यात सुधारणा आणू शकता. तर त्याच्याकडे सध्या जास्त फोकस्ड आहे. आता ह्या सगळ्या पुरस्कारांमध्ये हे तर थोडेच आहे आम्ही डिस्प्लेला ठेवलेले, पण असे बरेच पुरस्कार तुला मिळालेले आहेत. त्यातल्या सगळ्यात म्हणजे लक्षात राहिलेल्या काही आठवणी किंवा काही पुरस्कार याविषयी थोडंसं जाणून घ्यायचं आहे. आणि अर्थातच फॉरेनला जे परफॉर्मन्सेस केलेले आहेत, म्हणजे फॉरेनचे कॉन्सर्ट्स कसे होतात म्हणजे कम्पेअर्ड टू इंडियन म्युझिक, तर ते कॉन्सर्टची सुद्धा जाणून घ्यायचे अप्रूप आहे की कसे ते सादर होतात. पुरस्कार तर सगळ्यांच्या आशीर्वादाने, परमेश्वराच्या कृपेने, सगळ्यांच्या आशीर्वादाने की अनेक मिळाले, पुढे देखील मिळतील अशी आशा करतो. पण सगळ्यात पहिला पुरस्कार जो आपल्याला मिळतो तो काय स्मरणात राहतो. मग तो एखाद्या संस्थेकडून मिळालेला असेल किंवा एखाद्या चॅनल कडून एखाद्या ठराविक स्टेज पर्यंत पोहोचण्यात आपल्याला मिळालेला असेल. तर मला असं वाटतं मी सगळ्यात पहिली स्पर्धा जी जिंकलेली होती म्हणजे आयडियल क्लासेस, आयडियल फाउंडेशनचे जे जगदीश वालावलकर आहेत त्यांच्या कॉलेज लेवलवर स्पर्धा व्हायच्या. जेव्हा मी अगदी सारेगमच्या पण अगोदरचं म्हणजे जेव्हा मी अगदीच 10वी पास आउट होऊन 11वीत ऍडमिशन घेतलेली, तर तेव्हा मला माझं पहिलं बक्षीस मिळालेलं. मला वाटते काहीतरी 751 रुपये वगैरे असं प्राइस होतं. आणि इट इज ऑलवेज क्लोज टू युअर. नंतर तुम्हाला अनेक पहिलं पाकिट म्हणू किंवा स्वतःच्या मेहनतीने काहीतरी आपण केलं किंवा अचीव्ह केलं. नंतर मला अनेक राजश्री शाहू पुरस्कार मिळाला जयसिंगपूरचा. नंतर सिंधुताई सपकाळांच्या उपस्थितीत मला तो मिळाला. नंतर सुधीर फडके युवनमिश पुरस्कार मला इंद्रधनु ठाण्याने दिला, जी एक प्रतिष्ठित मोठी संस्था आहे ठाण्याची. पण ते एक सुरुवातीचं एक असतं ना. आणि माझा पहिला कार्यक्रम मला आठवतो, जेव्हा मला आठवतंय, मला वाटतं आमचे एक सुहास कबरे काका म्हणून गोरेगावातले खूप मोठं नाव आहे, त्यांनी मला वाटतं 9वीत की 8वीत मला शुक्रतारा मंदवारा एक गाणं गायची संधी दिलेली स्टेजवर. आणि मला तेव्हा 200 रुपये त्यांनी मला मानधन दिलेलं. ते मानधन फार जवळचं आहे, कारण ती आपली पहिली पायरी असते. आणि त्यामुळे त्या ज्या मेमरीज आहेत किंवा त्या ज्या आठवणी आहेत, त्या आठवणींना नंतर किती यश मिळालं तरी सबस्टिट्यूट नसतं किंवा त्या कायम तुमच्या मनात सुवर्णाक्षरात कोरलेल्या असतात, हृदयाच्या एका कप्प्यात असतात. खरं. आणि येणाऱ्या पिढीला मी हेच म्हणेन की गाणं शिका. हल्ली इतकं फास्ट जग झालंय की इन्स्टंट सक्सेस सगळ्यांना हवं असतं. सगळ्यांना टीव्हीवर नेम फेमच्या मागे असतात. नेम फेम गरजेचं आहे, त्याशिवाय देखील पर्याय नाहीये. पण मी म्हणेन की नेम फेम हे लॉंग लास्टिंग असलं पाहिजे. शॉर्ट नेम फेमला पण काही उपयोग नाही. तुम्ही एखाद्या टीव्हीवर याल देखील आणि काही महिन्यात तुम्हाला लोक जर का विसरणार असतील तर त्या नेम फेमला काही उपयोग नाही. तुम्ही स्वतःला एक लंबी रेस का घोडा जर का समजून काम करायला लागलात की मी आता समजा 15-20 वर्षांचा असेल आणि मला जर का 50 पर्यंत चांगलं काम कन्सिस्टंटली करायचं, तर मग त्यासाठी लागणारी जी धडपड आहे किंवा त्यासाठी लागणारी जी मेहनत आहे ती जर का तुम्ही केलीत, म्हणजे एखाद्या गुरूंकडे चांगलं शिक्षण घेतलं, गाण्याप्रती श्रद्धा ठेवली, सिन्सिअरिटी ठेवली, तर मग तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. फॉरेन कॉन्सर्ट्स हो, तुम्ही मगाशी म्हणाला फॉरेन कॉन्सर्ट्स बद्दल मी म्हणेन की आपल्याकडे भारतीय कलाकारांना बाहेर अतोनात प्रेम मिळतं. म्हणजे त्यांना प्रचंड उत्सुकता असते, त्यांना प्रचंड कुतूहल असते की अरे इंडियातून कलाकार येऊन, त्यामुळे त्यांना
प्रचंड एक आतुरता असते कधी आम्ही हे कार्यक्रम इकडे येऊन परफॉर्म करायला त्यांना इन्व्हाइट करावं. त्यामुळे प्रचंड रिस्पेक्ट मिळतो, प्रचंड चांगली ट्रीटमेंट मिळते. आणि कुठल्याही व्यक्तीला, मी असं म्हणेन, कुठल्याही व्यक्तीला फॉरेनला जाऊन गायची संधी मिळाली तर त्याचा आनंद कायमच असतो. म्हणजे कोणीही किती म्हटलं तरी आपण कुठेतरी परदेशी जाऊन आपली कला सादर करतोय, ही एक छानच गोष्ट आहे. त्यामुळे इकडे जसं आम्हाला प्रेम मिळतं, भारतात आम्हाला जसं ऑडियन्स मिळतो, तितकाच छान ऑडियन्स आम्हाला परदेशात देखील मिळतो. आणि इनफॅक्ट आम्हाला त्याचा अभिमान आहे की आपली भारतीय संस्कृती किंवा भारतातली जी कला आहे ती आपण 7 समुद्र पार जाऊन सादर करतो आणि आपल्या देशाचा झेंडा आपण तिकडे रोवून येतो. त्यामुळे त्यासारखं दुसरं सुख नाही. नक्कीच, खूप छान. आणि ह्या क्षेत्रात इतकी वर्ष तू आहेस, तर काही मान्यवर व्यक्तींची तुझी पर्सनली ओळख झाली असेल, तर अशा काही ज्यांनी तुला शाबासकीची थाप दिली किंवा अरे वा खूप छान झालं गाणं, म्हणजे ऑडियन्स तर प्रतिक्रिया देतच असतात, पण काही व्यक्तींची खास सगळ्यात मोठी आठवण मला प्रामुख्याने आठवते ती म्हणजे उषाताई मंगेशकर. म्हणजे जेव्हा त्या 2009ला मी गौरव महाराष्ट्राचा रियालिटी शो करत होतो आणि मला वाटतं नाट्यसंगीताच्या एपिसोडला त्या चीफ जज म्हणून, चीफ गेस्ट म्हणून होत्या. आणि त्यांनी एपिसोड झाल्यावरच माझा नंबर घेतला मागून आणि शेड्यूल संपल्यावर आपण भेटू असं त्यांनी सांगितलं. म्हणजे तेव्हा मी अजूनही म्हणेन की तेव्हा आपण अगदीच नवीन असतो. म्हणजे 2009 म्हणजे अगदी आय वॉज 19 or 18 वगैरे. आणि ऍज आय सेड, आता 18-19व्या वर्षी कार्यरत असलेली मुलं, त्यांची प्रगती आणि आमची तेव्हाची प्रगती जमीन आसमानाचा फरक आहे. कारण आता जनरेशन पण इतकं ऍडव्हान्स झालंय, टेक्नॉलॉजीमुळे त्यांना छान एक्सपोजर मिळालंय. पण उषाताईंनी मला नंतर फोन केला झालं की माझा असा आसामला कार्यक्रम आहे आणि तुम्ही गाल का? म्हटलं नक्कीच आवडेल. नंतर त्यांनी मला प्रभुकुंजवर बोलवलं आणि मी म्हणेन मी खूप भाग्यवान आहे की दीदींची आणि माझी भेट झाली नाही, पण किमान त्या वास्तूत मला प्रवेश करता आला त्यांच्या आशीर्वादाने. आणि माझा पहिला विमान प्रवास, विमान प्रवास उषाताईंमुळे झाला. मी आसामला त्यांच्यावर ऍज अ मेल को सिंगर म्हणून गायलो आणि ती शाबासकी जी आहे. नंतर मला अनेक मान्यवरांकडून मला प्रोत्साहन मिळालं. अनुराधाताई पोडवाल असतील, यशवंतदेव काका असतील. आता नुकतंच मी मागच्या आठवड्यात बेला शिंदेबरोबर गायलो, अजय अतुल असतील. अनेक लोकांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. रवींद्र साठे असतील, अशोक पत्की सर असतील. पण ती सगळ्यात पहिली जी पाठीवरची थाप असते ती फार स्मरणीय असते. किती सुंदर ना. प्रभुकुंजवर जाणं हे कित्येक लाखो करोडो लोकांचं स्वप्न असतं आणि ते तुझं पूर्ण झालेलं आहे आणि बाप्पाचे आशीर्वाद मिळाले. तर आपल्या या सेलिब्रिटी गणेशोत्सवाची सांगता परत एकदा तुझ्या गाण्याने करावी अशी मी तुला विनंती करते. ज्वाला सी जलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है, परवाह ही क्या उसका रंग कैसा है और कैसा परिणाम है। धरती अंबर सितारे उसकी नजरें उतारे, डर भी उससे डरा रे जिसकी रखवाली रे, करता साया तेरा है देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा।
बिन किनारे की कश्ती है वो, देवा तुझसे जो अनजान है। यूं तो मूशक सवारी तेरी, सब पे है पहरेदारी तेरी। पाप की आंधियां लाख हो, कभी झुकती ना हारी तेरी। अपनी तकदीर का हो खुद सिकंदर हुआ रे, भूल के ये जहां रे, जिसकी सीने यहाँ रे, साथ पाया तेरा है देवा श्री गणेशा, 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 देवा श्री गणेशा। वा वा, खूप सुंदर, खूप छान पॉडकास्ट झाला होता. त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार. रसिकांचे देखील मनापासून आभार. नक्कीच. आणि सुख करता दुःख करता या गणेशाचरणी प्रार्थना करू, या सिद्धिविनायकाचरणी प्रार्थना करते की तुला असंच दैदिप्यमान यश उत्तर मिळत राहो आणि तुझं नाव चार दिशात झळकत राहो अशीच इच्छा व्यक्त करते. आणि खूप छान. आणि आमच्या सेलिब्रिटी गणेशोत्सव मध्ये सहभागी झालास त्याबद्दल मनपूर्वक मनापासून धन्यवाद सगळ्यांचे. तर प्रेक्षक हो, आज आपण सेलिब्रिटी गणेशोत्सव मध्ये नचिकेत देसाई यांच्याशी संवाद साधला. आमचा हा पॉडकास्ट तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी खात्री बाळगते आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.